समाज कल्याण हॉस्टेल म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलचे फॉर्म ऑनलाईन भरणे सुरू झाले आहे। तर जेही विद्यार्थी प्रोफेशनल एज्युकेशनसाठी प्रवेश घेणार आहेत ते विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश घेऊ शकतात, म्हणजे ऑनलाईन जो फॉर्म आहे तो फिल करू शकतात। तर साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तिथून तुम्ही साईटवर येणार। साईटवर आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। न्यू रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे। युजर नेममध्ये तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो यूज करू शकता। त्यानंतर तुम्हाला तिथे पासवर्ड सेट करायचा, पासवर्ड व्यवस्थित सेट करा आणि नोट करून ठेवा। त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकायची आहे, पासवर्ड टाकायचा आहे। ईमेल आयडीवर सुद्धा ओटीपी येणार आणि त्यानंतर मोबाईल नंबरवर सुद्धा ओटीपी येणार। दोन्ही ओटीपी तुम्हाला इथे इन्सर्ट करायचे आहे आणि सर्वात खाली कॅप्चा टाकून तुम्हाला सेव्ह करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही आयडी आणि पासवर्ड रेडी करून घ्या। आयडी आणि पासवर्ड रेडी झाल्यानंतर आपण उर्वरित जो फॉर्म आहे तो फिल करणार। आयडी आणि पासवर्ड रेडी केल्यानंतर आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर लॉग इनमध्ये तुम्ही जो आयडी सेट केलेला आहे तो आयडी टाका, पासवर्ड जो सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे, म्हणजे आधार नंबरवर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला एक ओटीपी येईल। तो ओटीपी टाकून तुम्हाला तुमचे प्रोफाईल क्रिएट करायचे आहे। तर सर्व विद्यार्थी अगोदर आधार नंबर टाकून आणि त्यावरती तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून तुम्हाला इथे जे प्रोफाईल आहे हे क्रिएट करून घ्यायचं आहे। आधारवर ओटीपी गेल्यानंतर तुम्हाला इथे तो ओटीपी टाकायचा आणि व्हॅलिडेट ओटीपीला क्लिक करायचा आहे। हे केल्यानंतर तुमचा जो प्रोफाईल आहे हे पूर्ण रेडी होऊन जाणार। रेडी झाल्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे। परत लॉग इन करून आपण जो फॉर्म आहे तो फिल करणार आहे। आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आता आपल्याला परत लॉग इन करायचा आहे। जो आयडी होता आणि जो पासवर्ड आहे तो आयडी टाका, पासवर्ड टाका, त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येईल। यामध्ये हॉस्टेल अप्लिकेशन आणि स्वाधार अप्लिकेशन असे दोन ऑप्शन दिलेले आहे। जे तुम्हाला प्लसचं चिन्ह दिलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्लसचं चिन्ह दिल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सुरू होणार। तुम्हाला जिथे प्लसचं चिन्ह दिलं तिथे क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमची जी माहिती आहे ही फिल करणं आहे। सर्वप्रथम तुम्ही एक्झिस्टिंग अप्लिकंट आहे का तर विचारलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला न्यू ऑप्शन्स क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली प्रोफेशनल जे कोर्स आहे हा सिलेक्ट करायचा आहे। बाकी इन्फॉर्मेशन तुमची जे आधार कार्डवर होती ती ऑटोमॅटिक इथे येऊन जाणार। त्यानंतर मॅरिटल स्टेटसमध्ये क्लिक करायचं आहे, अनमॅरिडमध्ये। त्यानंतर फादर अलाइव्हमध्ये यस ठेवायचं आहे, जर फादर म्हणजे जिवंत असेल तर, किंवा कोणाची डेथ झाली असेल तुम्ही नो करू शकता। सेम तसंच मम्मीचं सुद्धा तसंच करायचं आहे तुम्हाला, अलाइव्हसाठी यस आणि तिथे इन्फॉर्मेशन। आणि शेवटी आहे तुम्हाला ऑर्फन। ऑर्फन म्हणजे अनाथ आहे का, जर अनाथ असाल तुम्ही तर तिथे यस करा, अदरवाईज तिथे नो ठेवा। त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन विचारण्यात येत आहे। तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जशी इन्फॉर्मेशन आहे तशी तुम्हाला ती इन्सर्ट करायची आहे, जशी की तुमची कास्ट, त्यानंतर पोटजात तुमची मांग, मातंग, चांभार। त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही कास्ट काढलेली आहे, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटवर नाव काय आहे तुमचं, त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणी दिली आहे म्हणजे ऑथॉरिटी कोणती होती, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार, आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला काढलेली आहे ती तारीख। अशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेटवरची संपूर्ण माहिती फिल करून घ्या। त्याचप्रमाणे खाली डोमेसिलची माहिती दिलेली आहे। तर सर्वप्रथम विचारताय तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर हो। त्यानंतर डोमेसिल, सिरियल नंबर सेम तसंच, आणि तारीख, ज्या तारखेला तुम्ही जे तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट आहे ते काढलेलं आहे ती तारीख टाकणं तुम्हाला गरजेचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला जे पहिलं पेज आहे संपूर्ण माहिती प्रॉपर भरणं आहे, म्हणजे कोणती माहिती चुकू नका। कास्ट सर्टिफिकेट, डोमेसिल ही संपूर्ण माहिती तुम्ही फिल करून घ्या आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकलेली बरोबर असेल तर तुम्हाला सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्हाला सेव्ह करणं गरजेचं आहे, म्हणजे आपण आता ती पुढील जी स्टेप आहे ही कंप्लीट करणार। तर बघा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे। नेक्स्ट मध्ये तुम्हाला परमनंट ॲड्रेस विचारण्यात येत आहे आणि तो तुमचा म्हणजे अप्लिकंटचा परमनंट ॲड्रेस। जर जोही तुमचा ॲड्रेस असेल जिथे तुम्ही राहता, फक्त तुम्हाला त्याचा पुरावा देणं गरजेचं असेल तर तुमच्या आधारवर जर ॲड्रेस असेल तुम्ही आधारचा ॲड्रेस टाकू शकता। त्यामध्ये तुमचा ॲड्रेस, त्यानंतर तालुका, जिल्हा आणि कोणते गाव आहे आणि त्यामध्ये पिनकोड, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या। आणि तोच ॲड्रेस तुमचा परमनंट असेल तर खाली चेकबॉक्सला क्लिक करा। अशा प्रकारे ॲड्रेसचं जे पेज आहे हे संपूर्ण फिल करा। सर्व ओके असेल तर खाली सेव्ह अँड नेक्स्टला तुम्ही क्लिक करू शकता, म्हणजे आपण नेक्स्ट जी स्टेप आहे ही कंप्लीट करणार। नेक्स्ट मध्ये तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सचा ॲड्रेस विचारण्यात येत आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचा ॲड्रेस टाकू शकता। जो तुमचा टाकला तोच तुम्ही इथे सुद्धा टाकू शकता, जर तुमच्या वडिलांचा ॲड्रेस तोच असेल तर। सेम तसंच जसं पहिल्या याच्यामध्ये आपण नमूद केलेला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्ही या बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकता। तर संपूर्ण ॲड्रेस तुमचा टाकून घ्या। स्टेट,
डिस्ट्रिक्ट, तालुका, गाव अशा प्रकारे फिल करा. त्यानंतर तुमच्या वडिलांकडे जर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाकू शकता किंवा मोबाईल नंबर टाकणं कंपल्सरी आहे. मोबाईल नंबर टाकून तुम्ही जे पेज आहे हे पूर्ण फिल करा. आणि त्यानंतर परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज चेकबॉक्सला क्लिक करा, म्हणजे दोन्हीमध्ये तोच ॲड्रेस तुमचा येऊन जाणार. आणि त्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदा प्रॉपर चेक करा आणि जर इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्ही ज्याही कॉलेजला प्रवेश घेतलेला आहे त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्ण इथे टाकायची आहे. जसं की कोणत्या स्टेटमध्ये, महाराष्ट्र. त्यानंतर तुम्हाला इथून तुमचा डिस्ट्रिक्ट, ज्याही कॉलेजला प्रवेश घेतला आहे ते कॉलेज ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे ते डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. त्यानंतर कोणत्या तालुक्याला आहे, जर तुमचा तालुका ज्या डिस्ट्रिक्टला तालुका असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट म्हणूनच तालुकासुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे टाकायचं आहे की तुम्ही डिग्री आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, डिप्लोमा आहे, या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचा. तर आमची इंजिनिअरिंग असल्यामुळे ही अंडर ग्रॅज्युएट कोर्स येतो, त्यामुळे अंडर ग्रॅज्युएट कोर्सला सिलेक्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रीम विचारण्यात आलेली आहे, इंजिनिअरिंग आहे, सायन्स आहे, अशा प्रकारे मेडिकल आहे. तर इथून आम्ही इंजिनिअरिंग आहे म्हणून इथून इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आहे. तुम्ही ज्याही कोर्सला प्रवेश असेल तिथून तुम्ही तुमची स्ट्रीम चूज करू शकता. तर अशा प्रकारे स्ट्रीम चूज करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला इथून कॉलेजचे नाव तुमचे ॲड करायचे आहे. जेही तुमच्या कॉलेजचे नाव असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर कोर्स, म्हणजे कोणता कोर्स आहे तुमचा, तो कोर्स तुम्हाला सिलेक्ट करणार आहे, म्हणजे कोणती ब्रँच आहे. तर यामधून जेही ब्रँच असेल तुमची सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमची ॲडमिशन कशी झालेली आहे, गव्हर्नमेंट कोट्यातून झाली असेल तर तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन, कॅपचा ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. मॅनेजमेंट अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिले आहे, तिथून सिलेक्ट करा. त्यानंतर ॲडमिशन इयर 2024, इयर ऑफ स्टडी तुम्हाला इथे फर्स्ट इयर करावं लागेल. जर जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर असेल डायरेक्ट सेकंड इयरचा ऑप्शन चूज करू शकतात. इथे फर्स्ट इयर परस्युइंगला क्लिक होईल ऑटोमॅटिक, तिथे एकच ऑप्शन आहे. त्यानंतर ज्या तारखेला तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या तारीख तुम्हाला इथे इन्सर्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे गॅप असेल तर ऑटोमॅटिक गॅप टाकणं गरजेचं आहे. आणि मोड रेग्युलर. तर अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदा चेक करा, व्यवस्थित टाका. कुठे मिस्टेक वाटत असेल तर तुम्ही चेंज करू शकता, तर चेंज करा. प्रॉपर इन्फॉर्मेशन फिल करा. आणि जर सर्व इन्फॉर्मेशन जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर तुम्ही सेव्हला क्लिक करू शकता व नेक्स्ट स्टेप जी आहे ती आपण आता फिल करणार आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बघू शकता तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन खाली ॲड झालेली आहे. ॲड झाल्यानंतर तुम्हाला तिथे नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे, त्या नेक्स्ट ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इन्सर्ट करायचा पास्ट कोर्स, म्हणजे तुम्ही या अगोदर 10वी, 12वी, डिग्री, डिप्लोमा जेवढेही एज्युकेशन कंप्लीट केले असेल ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. तुम्ही 10वी पासून सुद्धा ॲड करू शकता किंवा 12वी पासून सुद्धा ॲड करू शकता, कारण अंडर ग्रॅज्युएट आहे, 12वीच्या भरोशावर कोर्स घेत आहे. त्यामुळे मी स्टार्टिंगला 12वीची जी इन्फॉर्मेशन आहे फिल करतो. यामध्ये दिलेले पूर्ण बॉक्स तुम्हाला फिल करायचे आहे. यामध्ये जे जे विचारलेलं आहे, डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही 12वी कंप्लीट केलेली आहे, तालुका, कॉलेज, अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन जे जे विचारलेलं आहे ते तुम्हाला फिल करणं आहे. कोणतं कॉलेज होतं, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. आणि जे तुम्हाला मार्क्स मिळाले ते मार्क्ससुद्धा तुम्हाला इथे इन्सर्ट करायचे आहे. ज्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल ते विद्यार्थी कमेंट्स करा किंवा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पुरवल्या जाईल. तर यामध्ये दिलेली माहिती तुमच्या मार्कशीटवर जशी आहे तशी तुम्हाला इथे टाकायची आहे. आणि इथे तुम्हाला मार्कशीटचा फोटो किंवा मार्कशीटची PDF फाईल तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. मार्कशीटची फाईल अपलोड करा, मार्क्स किती मिळाले ते टाका आणि अटेम्प्टमध्ये 1 टाका. अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक करा, व्यवस्थित फिल करा. आणि सर्वात खाली सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे, ते तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह करायच्या अगोदर 12वीची मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे. तिथे चूज फाईलचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्ही 12वीची मार्कशीट अपलोड करा. आणि त्यानंतर सर्वात खाली ऑप्शन दिले आहे सेव्हचं, तिथे सेव्ह करा. आता आपल्याला 10वीची इन्फॉर्मेशन सुद्धा यामध्ये ॲड करायची आहे. आपण 10वीची इन्फॉर्मेशन ॲड केलेली नाही आहे, तर इथे 10वीची इन्फॉर्मेशन सुद्धा 12वीची सेव्ह केल्यानंतर आपण 10वीची इन्फॉर्मेशन ॲड करणार आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता की 12वीची इन्फॉर्मेशन खाली ॲड झालेली आहे. आता अशाच प्रकारे तुम्ही 10वीची इन्फॉर्मेशन 10वीच्या मार्कशीटवरून ॲड करा. सेम तसंच डिस्ट्रिक्ट, तालुका, कॉलेजचं नाव म्हणजे तुमच्या शाळेचं नाव, त्यानंतर तुमचे मार्क्स, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिल करायची आहे. मार्क्स वगैरे सुद्धा फिल करायचे आहे. त्यानंतर कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतली होती, म्हणजे तुम्ही 10वीला ॲडमिशन घेतली होती एका वर्षाचं टाकलं तरी चालते. आणि पासिंग इयर टाका. त्यानंतर अटेम्प्ट 1, पर्सेंटेज, आणि त्यानंतर जे तुम्हाला मार्कशीट आहे त्याचा फोटो किंवा PDF फाईल तुम्ही बनवून इथे अपलोड करणार आहे. आणि अपलोड करणं कंपल्सरी आहे. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा, कारण ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची त्रुटी येऊ नये. त्यामुळे अगोदरच तुम्ही जे फाईल आहे ह्या अपलोड करा.
आणि अशा प्रकारे 10वी आणि 12वी इन्फॉर्मेशन ऍड केली आहे. जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रवेश घेत असेल त्यांना डिग्रीची इन्फॉर्मेशन सुद्धा सेम टू सेम ऍड करणं गरजेचं आहे. कारण आम्ही फक्त 12वीच्या भरोशावर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतोय, त्यामुळे फक्त 12वी आणि 10वी असे दोनच एज्युकेशन पासमध्ये कंप्लीट केलेले आहे, म्हणून तेवढी इन्फॉर्मेशन टाकत आहे. पीजीसाठी प्रवेश घेत असाल तर तुम्हाला डिग्रीची इन्फॉर्मेशन टाकणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर बघू शकता 10वी 12वीची इन्फॉर्मेशन ऍड झालेली आहे. चुकलं असेल तर डिलीट करू शकता, परत ऍड करू शकता. अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या आणि नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर इथे काही इन्फॉर्मेशन आहे, ही तुम्हाला रीड करून घ्यायची आहे. एकदा रीड करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तिथे येस किंवा नोचं ऑप्शन दिलेलं आहे, ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. एकदा रीड करा, येस नो मध्ये क्लिक आहे तिथून क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर आता तुमचं जे कॉलेज आहे हे अमरावती डिस्ट्रिक्टला सिलेक्ट केलेलं आहे आणि अमरावतीमधील म्हणजे अमरावती जिल्ह्यामधील संपूर्ण हॉस्टेलची लिस्ट तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. तर तुम्हाला अगोदर हे चेक करणं आहे की तुम्हाला कोणत्या वसतिगृहाला प्रवेश घ्यायचा आहे. तुम्ही एकदा अगोदर पहिले इन्फॉर्मेशन काढा की कोणकोणते वसतिगृह अमरावतीमध्ये आहे आणि ते मुलांचे आहे आणि तिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा मुलींचे आहे तिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तर यामधून मी 2 ते 3 हॉस्टेल काढलेले आहे. यामधून तुम्ही सिलेक्ट करा. यामध्ये तुम्ही क्रम लावू शकता, जसे की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय त्याचप्रमाणे हा सुद्धा फॉर्म आहे. यामधून तुम्हाला जेही वसतिगृह पाहिजे तुम्ही सिलेक्ट करा, क्रम लावू शकता. नसेल पाहिजे तर बाजूला डिलीटचं ऑप्शन आहे, डिलीट सुद्धा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही वसतिगृह सिलेक्ट करायचे आहे आणि वसतिगृह सिलेक्ट करून घ्या. तुम्ही एकापेक्षा जास्त वसतिगृह सिलेक्ट करू शकता, त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला. म्हणून प्रॉपर व्यवस्थित जे वसतिगृह तुम्हाला प्रवेश घ्यायचा आणि एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाही. त्यामुळे अगोदरच पहिले वसतिगृहाची माहिती काढा आणि त्यानंतरच तुम्ही हा फॉर्म सबमिट करा. संपूर्ण वसतिगृह मी 4 वसतिगृह टाकणार आहे. 4 वसतिगृह चेक केलेले आहे. तुम्ही सुद्धा चेक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्स तुम्हाला 250 KB खाली पाहिजे. संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहे. यामध्ये तुम्हाला पॅरेंट डिक्लेरेशन आणि सेल्फ डिक्लेरेशन 2 फॉर्म दिलेले आहे. अपलोडच्या ठिकाणी तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. 3 पेजची PDF आहे, ती डाउनलोड करा, प्रिंट काढा. तिथे नाव आणि सिग्नेचर करणं आहे तुम्हाला सर्वात शेवटी आणि ते सुद्धा तुम्हाला अपलोड करणं आहे PDF स्वरूपामध्ये. PDF स्वरूपात नसेल तर तुम्ही ती बनवून आणू शकता, कारण 250 KB मध्ये पाहिजे. यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर डेट ऑफ बर्थसाठी तुम्ही TC देऊ शकता, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट तहसीलदाराने, हँडिकॅप असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर TC लागेल तुम्हाला आणि त्यासोबतच तुम्ही मार्कशीट अपलोड करणार, कंबाईन करून अपलोड करायची आहे तुम्हाला. त्यानंतर ज्याही कॉलेजला प्रवेश घेतला तिथलं बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तुमची जर गॅप असेल तर तुम्ही गॅप सर्टिफिकेट इथं अपलोड करणार, जर असेल तर इफ अप्लिकेबल आहे. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा. त्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन ऑफ स्टुडंट, डिक्लेरेशन ऑफ पॅरेंट्स इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा तिथे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. डाउनलोड करा. 3 पेजची PDF आहे, त्याची प्रिंट काढा आणि त्यानंतर सर्वात खाली सिग्नेचर करा आणि परत ती फाईल जी आहे ती पॅरेंट्सच्या याच्यात आणि स्टुडंटच्या याच्यामध्ये अपलोड करा. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट PDF स्वरूपामध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म चेक करणं आहे. फॉर्म चेक कसा करायचा? 1 नाही 2 नाही 3 वेळा फॉर्म चेक करायचा. एकूण एक इन्फॉर्मेशन, नाव, मोबाईल नंबर, फादर नेम, 10वीची पूर्ण इन्फॉर्मेशन, 12वीची, करंट कोर्समध्ये जेही तुम्ही प्रवेश घेतलाय तिथली इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुम्ही टाकलेले डॉक्युमेंट्स, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला चेक करणं आहे. ऑनलाईन फॉर्म आहे, ऑनलाईन फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचे त्रुटी यायला नको, त्यामुळे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करणं आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर चेक करा, डॉक्युमेंट चेक करा. त्यानंतर सर्वात खाली सेव्हचं ऑप्शन आहे, तुम्हाला ते सेव्ह करावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिल करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म फिल करायचे, प्रोफेशनल कोर्स, महाराष्ट्र गव्हर्नमेंट वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल समाज कल्याण ऑफिस यांच्याकडले जेही स्कीम आहे ही विद्यार्थ्यांना मोफत जे वसतिगृह आहे हे उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचे फॉर्म सुरू आहे. तर तुम्हाला आता या फॉर्मसाठी 23 रुपये चालान भरायचं आहे. तर तुम्ही फोनपेवरून चालान भरू शकता. तर अशा प्रकारे चालान भरा. चालान भरल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढायची आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जर मेन पेजवर आले डॅशबोर्डवर, तर अशा प्रकारे तुम्ही याला भरलेला फॉर्म जो तुम्हाला दिसून पडेल. माझं पेमेंट व्हायचं त्यामुळे पे नावचं ऑप्शन आलेलं आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा व्ह्यू फॉर्मचं ऑप्शन दिलेलं आहे आणि बाजूला पेमेंट रिसिप्टचं. तर तुम्हाला व्ह्यू फॉर्ममधून फॉर्मची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर पेमेंट स्लिपमधून तुम्हाला पेमेंटची रिसिप्टची प्रिंट काढायची आहे. त्याला जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले संपूर्ण डॉक्युमेंटच्या तुम्हाला झेरॉक्स प्रती लावायच्या, स्वाक्षांकित करायच्या, म्हणजे सर्व डॉक्युमेंटच्या खाली तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे आणि कोणत्याही एका वसतिगृहाला तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट करून त्यांच्याकडून पोस्ट पावती घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही वसतिगृहाचे फॉर्म भरू शकता. तर ऑनलाईन फॉर्म आहे, सर्वांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या. 30 तारीख लास्ट डेट आहे.
30 तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरणं आहे आणि वसतिगृहाबद्दल जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.